नमस्कार भावांनो, भावांच्या बहिणींनो. तर कसा आहे बघा, तर आज आपण आहे संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये. मी इथं शिकतोय एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. आणि तर 1 ते 2 महिन्यात आम्ही जे प्रोजेक्ट केले, मी आणि माझ्या मित्रांनी, ते आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना. हे बघा काही प्रोजेक्ट केले आम्ही. हे आहे सेस्ना 172, हे बोईंग 777 ला बघून केले. आणि हे आहे MiG-29, सर्व मोटर लावल्यात बघा. प्रोजेक्ट केले आम्ही, दाखवूच आता 2 मिनिटात. मी सांगितल्या पद्धतीने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये आम्ही बीटेक करावले. बीटेक मध्ये आता माझा मित्र गौरव सांगेल. हॅलो सर, बेसिकली मोस्ट ऑफ पीपलला माहीतच नाही की बीटेक एरोनॉटिक्स मध्ये काय. बाकी लोकांना म्हटलं की कम्प्युटर सायन्स शिकवलंय लगेच लक्षात येते, किंवा ऑटोमोबाईल शिकवलंय लगेच लक्षात येते. तर एरोनॉटिक हे शब्द कोणाच्या कानावर पडला की त्यांना कन्फ्युजन होते, काय काय असतंय. तर बेसिकली एरोनॉटिक ही असलेली ब्रांच आहे ज्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता की असं एअरक्राफ्ट बनवले होते. मग ओके, मग ऑटोमोबाईलला कसं व्हेकल बनवतात, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्यानंतर बाकीचे आपले ट्रक असतात ते ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये. मी ऑटोमोबाईलचा स्टुडंट आला तर तो सांगू शकतोय की ह्या गाडीसाठी काय पार्ट लागणार. तसं आम्ही स्पेशलायझेशन केलं एरोनॉटिक्स मध्ये. म्हणजे जिथं नाही आपण फक्त एअरक्राफ्टचा विचार करतोय. ओके, तर बेसिकली एअरक्राफ्ट म्हणजे काय केलं, पॅसेंजर एअरक्राफ्ट म्हणजे काय, जे तुम्ही तिकडे बघू शकता. एक मॉडेल आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी. तर हे बेसिकली बोईंगचं एक मॉडेल आहे. हे पॅसेंजर एअरक्राफ्ट, ह्यामध्ये काय मेजॉरिटी एक 100 पेक्षा जास्त पॅसेंजरचं एका जागेतनं दुसऱ्या जागेला जायचं असलं. समजा तुम्ही आता कोल्हापूरचा आहे आणि तुम्हाला मुंबईला जायचं असलं, तुम्हाला एअरक्राफ्टनं जायचं असलं, तर ह्या टाईपची एअरक्राफ्ट असते, तिला पॅसेंजर एअरक्राफ्ट म्हणतात. जिथं पॅसेंजर 100-200 पॅसेंजर एका टाइमला जाऊ शकतात. हे पॅसेंजर एअरक्राफ्ट. दुसरं टाईप माझ्या मित्रांनी जसं की सांगितलं की बेसिकली एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हे काय असतं, त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो. तर मी तुम्हाला आता सांगणार आहे की बेसिकली एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्या एज्युकेशनच्या स्टेप्स कशा असतात. तर बेसिकली बीटेक हे 4 वर्षाचं असतं. त्यामध्ये बेसिकली 8 सेम असतात टोटल. त्या 8 सेम मध्ये आपल्याला भरपूर काही, जसं की इंडस्ट्रियल व्हिजिट, त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन, आणि त्याबरोबरच आपल्या पर्सनल ग्रोथ साठी अजून काही ग्रोथला होते. त्याचबरोबर आपण बीटेक नंतर आपण एमटेक कडे पण पाहू शकतो. एमटेक म्हणजे बेसिकली एक हायर एज्युकेशन, जसं की आपण बीटेक म्हणजे आपलं युजी असतं, अंडर ग्रॅज्युएट. त्याचप्रमाणे एमटेक म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन. तर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आपण हायर स्टडीज असतात. म्हणजे त्याच हायर स्टडीज मध्ये आपण एअरक्राफ्ट बद्दलचे ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन आपण स्टडी करतो. तर एमटेक नंतर आपल्याला प्लेसमेंटसाठी बेसिकली 2 सेक्टर आहेत, एक म्हणजे प्रायव्हेट आणि एक गव्हर्नमेंट. तर आपण प्रायव्हेट मध्ये आपण जर विचार केला तर आपल्याकडे व्हेरियस कंपनीज आहेत, जसं की बोईंग आणि त्याचबरोबर एअरबस. त्यामध्ये बेसिकली आपण टेक्निशियन म्हणून जाऊ शकतो, मेंटेनन्स इंजिनिअरिंग म्हणून जाऊ शकतो, किंवा डिझाईन इंजिनिअर म्हणून जाऊ शकतो. आणि जर आपण गव्हर्नमेंट सेक्टरचा विचार केला तर आपल्याकडे बेसिकली इस्रो, नासा, त्याच्याबरोबर HAL यासारख्या कंपनीज आहेत. त्यामध्ये आपण बेसिकली सेमच की मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, किंवा स्पेस अनालिसिस इंजिनिअरिंग, किंवा आपण सेफ्टी इंजिनियर या प्रकारच्या जॉबसाठी आपण अप्लाय करतो. तर मित्रांनो, तर एव्हिएशन सेक्टर मध्ये जर का तुम्हाला काम करायचं असेल, ग्राउंड स्टाफ, केबिन क्रू, पायलट, इंजिनियर, म्हणजे विविध प्रकारचे इंजिनियर ह्यात सगळे काम करतात. तुम्हाला पायलट व्हायचं असेल तर तुम्हाला 12th मध्ये PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मेन लागते. केमिस्ट्री पण मेन लागते तुम्हाला शिकायसाठी. तर 12वी झाल्यानंतर तुम्ही पहिला ग्राउंड क्लासेस करता 1 वर्षांसाठी. नंतर तुमचं फ्लाइंग ट्रेनिंग ऑपरेशन होते. फ्लाइंग ट्रेनिंग ऑपरेशन हे तुम्ही सेस्ना बघू शकताय, हे बारक्या सिंगल इंजिन एअरक्राफ्ट मध्ये होते. पहिला तुमचा एक्झामिनर तुमच्या सोबत असतो, नंतर तुम्ही सोलो फ्लाय करता. नंतर तुम्हाला हे बोईंग 777 ची फॅमिलीची प्रोटोटाईप आहे. जर का हे उडवायचं असेल, ह्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला टाईप रेटिंग करायला पाहिजे. टाईप रेटिंग झाल्यावर तुम्हाला मग कंपनी अलॉट करते. अलॉट झालं मग तुम्ही हे विमान उडू शकता. मदत लागली तर कमेंट करा खाली. माझे मित्र आणि मी तुम्हाला मदत करू सगळ्यांनी. असेच कॉन्टेंट भेटण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा.